तर आनंद आपण पाहू शकाल. आनंद गुरुजी चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं नेतृत्व ज्याने सातत्याने करतात आणि 45+ असताना सुद्धा अजून क्रिकेट मात्र सोडलं नाहीये. चला महेश भाऊ आणि प्रीतम भाऊ, आपणास निवेदन असेल थोडंसं बाजूला व्हायचं, मला थोडंसं डिस्टर्बन्स होता कामा नये, आपण दखल घ्यायचे. मिस्टर संदीप यावेळी थोडंसं सॉफ्ट हाताने, हलक्याशा हाताने मात्र नक्कीच काढलं जाईल. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये अगदी डीपचा खेळाडू मात्र नक्कीच सरसावतोय आणि थोडंसं अंडरम फेकी करेपर्यंत फेकी थोडीशी खराब केली गेली आणि एका धावेवर समाधान न मानता दुहेरी धावांवर समाधान मात्र मानावं लागेल. धावा मात्र एकच होत्या, पण दुसऱ्या धावेवर समाधान मात्र घेतलं जाईल आणि वैयक्तिक आणि सांघिक खातं या 2 धावेच्या मदतीने खुललं जातं. खूपच चांगली अशी फलंदाजी त्या गेल्या मॅचमध्ये संदीप नावाचं वादळ मात्र घोंगावलं होतं. पुन्हा एकदा फुल्लेचा चेंडू आपण पाहू शकाल. अगदी लॉंग ऑफच्या रिझनमध्ये डाऊन दी ग्राउंड पाहायला मिळतोय. फक्त एकच धावा इथे संपन्न केल्या जातील. हलक्याशा हाताने सन्मानाने चेंडू मात्र खेळला गेला. कारण क्रिकेट हा खेळत तसे, कारण अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा खेळ म्हणजे कुठला असेल तो क्रिकेट आहे. आणि क्रिकेट अगदी म्हणतात ना की 16व्या शतकामध्ये क्रिकेटचा शोध लागला गेला आणि 19व्या शतकामध्ये आपल्या जगभरामध्ये पसरला गेला. ही क्रिकेटची व्याख्या. आणि खरं अर्थाने क्रिकेट आपला भारतीय जो प्रिय खेळ पाहिला गेला, राष्ट्रीय खेळ, तर हॉकी म्हणून संबोधतो, पण गल्ली गल्लीमध्ये वेढा मात्र क्रिकेटचा आहे. ही क्रिकेटची खरी डेफिनेशन असेल. खूपच देखणा रायझिंग डिलिव्हरी, चेंडू टप्पा पडल्यावरती वेग घेतोय, उसळी घेतोय, चेंडू थोडंसं लँड होतोय आणि तिथपर्यंत जाऊन पोहोचतोय. तो यष्टीप्रेक्षकाच्या हातात कुठली चुकी न करता यावेळी अचूक टप्पा हाताळला गेला आणि न्याहाळला गेला आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती तब्बल 3 धावा. हलक्याशा हाताने जरूर मिडॉनच्या क्षेत्रामध्ये अगदी 38च्या सर्कलमध्ये चेंडूला पाठवण्याचं काम केलं गेलं. एक सेन्सिबल क्रिकेट, शहाणं क्रिकेट म्हणावं लागेल. कुठल्याही प्रकारचे मोठे प्रहार मात्र करत नाहीये, कारण क्रिकेटमध्ये हेच असतं, षटकार लगावल्यानंतर सुद्धा सिंगल डबल काढणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण त्या जोमात असतो, तो मोह असतो आणि त्या षटकाराने लगावला गेला तर सेकंड चेंडू सुद्धा आपण एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतो आणि विकेटचं पतन सुद्धा केलं जातं. म्हणून षटकारानंतर पुनश्च दुहेरी एकेरीवरती समाधान मानणं हेच क्रिकेटचं सन्मान आणि क्रिकेटचा आदर असतो. अवळी चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न, एका हाताने कार्बन कमाल, स्क्वेअर मिडविकेटच्या रिझर्व्हमध्ये चेंडू मात्र निघून जाईल आणि चेंडू मात्र फरार होतोय आणि हा येतोय संदीप ब्रँडचा ब्रँडेड चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल खूपच चांगलं नेत्रदीपक, स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आपणच करावी लागेल, कारण संदीप यांना घरचं मैदान आहे. किती ताकदीने कशा पद्धतीने चेंडूला कुठे पाठवायचा असा परिपूर्ण अभ्यास ज्याच्याकडे आहे तो संदीप. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा कार्पेटला रोल करून चेंडू कितपर्यंत निघून जाईल. चेंडू मात्र डुम्पान्स लँडमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू मात्र निघून जाईल चौकारासाठी. बॅक टू बॅक चौकार आणि षटक इथं संपलं जाईल आणि 1 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 12 धावा. चांगलं षटक यावेळी हाताळलं गेलं. 12 धावा संपन्न केल्या गेल्या. हलक्याच्या पद्धतीने आपण पाहू शकाल अगदी बॅक टू बॅक 2 चौकाराने थोडासा ग्राफ बदलला गेला. तर कदाचित चौकार नसते तर फक्त धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली असती, परंतु मिस्टर संदीप थोडंसं जीवाची आकांत नव्हे, अगदी टेक्निकली फक्त चेंडूला वळवण्याचं काम केलं गेलं आणि संघाची 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 धावा. चला थोडंसं स्पीडअप ठेवायचं, जास्त वेळ आपण दडवायचं नाही प्लीज, विनंती असेल. अगदी किरण थोरात चांगलं व्यक्तिमत्व जर आपण पेशा पाहिला गेला तर एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख SDSM म्हणजे सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी महाविद्यालय आपण पाहू शकाल आणि त्याच्यामध्ये नक्कीच चांगलं व्यक्तिमत्व सातत्याने करतायत असं पण ज्यांना गुरुवर्य आदरणीय किरणजी थोरात सर आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मार्कवर सजवतोय. यावेळी थोडंसं आपण पाहू शकाल तक्तेचा वापर थोडासा बॅटेच्या वरच्या बाजूला लागला गेला. अगदी हलक्याशा हाताने फक्त 1च धावेवर समाधान मात्र मानावं लागेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 13 धावा. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. हळूवारपणे संत गतीने क्रिकेटचा सामना हा मंद गतीने संत गतीने पाहायला मिळतोय. जर कदाचित प्रहार केले तर सामना आपण जिंकू शकाल, कारण ज्याप्रमाणे संदीप मोठा खेळाडू आहे त्याप्रमाणे अपोजिट संघ पाहिला तिकडे आनंद गुरुजी एक मोठा खेळाडू आहे. या विस्तुरी आपण पाहू शकाल. चेंडूला फक्त पुल केला गेलाय. चेंडू कितपर्यंत निघून जाईल
यावेळी नक्की झेल सोडला जातोय, कुठल्याही प्रकारचा धाबा मात्र घेतल्या जात नाहीयेत. मिस्टर संदीप थोडस टायमिंग मिस करतोय, ताकद मात्र कमी पडली गेली. टायमिंगचा वापर केला होता परंतु ताकदीचा वापर केला नाही आणि डॉट चेंडू मात्र पाहायला मिळेल. थोडस टायमिंगने खेळावं लागेल कारण क्रिकेट आहे, क्रिकेट तेच असं जर टायमिंगने खेळत असतो. यावेळी फसवा चेंडू पाहायला मिळतोय. चित्ररक्षक पण पाहायला मात्र मिळत नाही. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल आणि दुसरे धावेला हाकेला हाक मात्र दिली गेली. ऍक्युरेट फेकी मात्र म्हणावी लागेल, चांगली फेकी मात्र केली जाते आणि यावेळेस नौसा इशारा पंच मात्र दर्शवताना पाहायला मिळेल. आपण पाहू शकाल नो चेंडू पाहायला मात्र मिळाला. थोडस रकीज चुकीला मात्र माफी नाही आणि आकाशाला गवसणी मात्र घालावी लागेल. संधी मात्र दिली आहे ती संदीप राऊत यांना. नावामध्ये संधी आहे पण संदीप काय करेल, षटकार ठोठावेल की चौकार, एकीने दुहेरी की 0 धावांवर मात्र राहावं लागेल. स्ट्रेट ड्राईव्ह थोडस सेफ झोनला चेंडूला पाठवण्याचं काम केलं होतं. चेंडू कितपर्यंत निघून जाईल. पुनश्च एकदा नो चेंडू पाहायला मिळतोय. नो अँड नो पुनश्च यावेळी आपण पाहू शकाल नोवर नो पुनश्च मात्र पाहायला मिळते. पुन्हा फ्रीचा चान्स, धावांमध्ये गतीमध्ये परिवर्तन आणि परिवर्तनमध्ये पुनश्च ग्राफ मात्र सरसावेल आणि संघाची धावसंख्या पोहोचता येते तब्बल 19 धावा. 19 धावा. चला थोडस स्पीडअप ठेवायचं आहे. पुन्हा संधी असेल संदीप राऊत यांना. संदीप काय करेल, षटकार लगावेल का. थोडस ब्लॉक हॉलला चेंडू मात्र पाहायला मिळाला. अगदी चेंडूला मारण्याचा प्रयत्न, तितका चेंडू मात्र ताकदीचा एक खोलवर टप्प्यावर चेंडू मात्र टाकला गेला मिस्टर किरण थोरात यांनी आणि चेंडूचा अभ्यास केला गेला तर तब्बल 3 चेंडू मात्र फेकून दिलेत. अजूनही शेवटचे येणारे 3 चेंडू शेष पाहायला मिळतील. यावेळी थोडस चेंडूला स्वीप केला गेलाय फाईनलच्या विजर मध्ये आणि हा येईल खणखणीत तंतणीत षटकार. 6 धावा. या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 धावा. गुड क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. 25 धावा मात्र संपन्न केल्या गेल्यात. खूपच गुड क्रिकेट, इतर दीपक असं क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. आतापर्यंत 4 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. अजूनही शेवटचे 2 चेंडू थोडंसं महागडं षटक मात्र म्हणावं लागेल किरणच्या माध्यमातून. अगदी पहिल्या सामन्यामध्ये किरण सरांनी चांगली गोलंदाजी मात्र केली होती. थोडंसं धावसंख्या तटस्थ करून ठेवण्याचं एक दमदार अशी एक दिमागदार लढाई मात्र केली होती. परंतु आता पाहिलं गेलं तर 9 चेंडू सुद्धा पाहायला मिळाले याच पंक्तीमध्ये आणि एकंदरीत डॉट ऑफ 1 धावा, पुन्हा डॉट, पुन्हा नो बॉल, पुन्हा नो बॉल, पुन्हा डॉट आणि अगदी 4थ्या चेंडूवरती मला वाटते तब्बल षटकार पाहाव्यास मिळाला. अजूनही शेवटचे 2 चेंडू शेष पाहायला मिळतील. संदीप राऊत आपण पाहू शकाल वयमान जास्त असतं का थकवा मात्र येतो. कारण म्हणतात ना की एक वय असतं आणि त्या वयामध्येच खेळणं अत्यंत गरजेचं आहे. जसजशी आपली वय वाढत जाते तसं तसा थकवा मात्र वाढत जातो. त्या वेळेस आपल्याला प्रत्येक संधी असते परंतु संधी मात्र घेऊ शकत नाही. कारण त्यावेळी आपण कुठेतरी खचलेलं असतो आणि ज्यावेळी आपल्याला वय असतं तेव्हा संधी मात्र येत नाही. कारण संधीमध्ये आपण सोनं मात्र करून देत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. यावेळी सुरेख आपण पाहू शकाल स्ट्रेट ड्राईव्हला चेंडू मात्र कितपत निघून जाईल आणि चेंडू मात्र निघून जातोय वन बाउंडच्या स्वरूपात. हा येईल संदीप ब्रँडचा ब्रँडेड चौकार. 4 धावा.
जाऊन पोहोचते तब्बल 29 धावा, 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. ज्याप्रमाणे अशी फलंदाजी केली त्याप्रमाणे आनंद गुरुजी सुद्धा फलंदाजी करेल का यासाठी लक्ष वेधून राहिलं गेले. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अगदी शेवटच्या चेंडूवरती धावा मात्र काढल्या गेल्या. स्वतःकडे स्ट्राईक मात्र ठेवली जाते. दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. ऐकूया छोटीशी धून. धन्यवाद. थँक्यू सो मच. खूपच सुंदर क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 धावा. आपण प्रत्येकी षटकाला जर सरासरी पाहिली गेली तर 15च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती. अजूनही शेवटचं एक षटक मार्गस्थ असेल आणि या षटकामध्ये किती धावा मात्र संपन्न करतील मिस्टर संदीप नाबाद आपण पाहू शकाल. त्याप्रमाणे मिस्टर पिंटू ही दोन्ही घातक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. मिस्टर संदीप 11 चेंडू आणि 26 धावांवर मात्र खेळी मात्र साकारतोय. खूपच चांगलं गुड क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. चला थोडस स्पीडअप ठेवायचं आहे. जास्त वेळ दडवायचा नाहीये. यावेळी पुनश्च मारण्याचा प्रयत्न सरळ मात्र पाहायला मिळतोय. एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जाईल. आर पार सीमा पार. हा येईल खणखणीत षटकार. 6 धावा. आपण पाहू शकाल खूपच चांगला गुड क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे खेळी मात्र साकारताना पाहायला मिळते मिस्टर संदीप राऊत. कारण मनामध्ये एकच असेल की माझ्या समोरचा खेळाडू असेल तर आनंद असेल. आनंदचा कदाचित जर बाद झाला गेला तर थोडंसं मॅच तंबू जास्त परतू शकेल. त्यामुळे धावा मात्र जास्त रचाव्या लागतील. हा एक इंटेन्शन हा उद्दिष्ट मात्र एक संदीप यांच्या मनामध्ये असेल. संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 36 धावा. वन मॅन आर्मी एक हाती एक चांगला ट्रम्प कार्ड पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा मारण्याचा प्रयत्न आपण जरूर मात्र पाहायला मिळतोय स्क्वेलीच्या विजर मध्ये. आणि हा पुनश्च येईल बॅक टू बॅक खणखणीत आणि दणदणीत षटकार. ऑन हॅट्रिकचा चान्स मात्र घेईल का तो मिस्टर संदीप उर्फ हाडू. खूपच चांगलं क्रिकेट यावेळी हाताळताना न्याहाळताना आपण पाहू शकाल मिस्टर संदीप आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये धुरा मात्र सांभाळताना पाहायला मिळतोय. अगदी प्रेक्षकांची मने जिंकवण्याचं काम तो करतोय तो मिस्टर संदीप राऊत. आणि अगदी बॉलपर्यंत क्षणचित्र टिपण्याचं काम मात्र बंदिस्त करतोय तो मिस्टर सुमित राऊत. आपण पाहू शकाल हे चांगलं व्यक्तिमत्व. ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून थेट लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतोय. पुनश्च मात्र मांडण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र निघून जाईल. पुनश्च येईल 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक ऑन हॅट्रिकचा चान्स मात्र घेतला गेला आणि षटकार ठोकण्याचा पहिल्यांदा विक्रम करतोय तो मिस्टर संदीप उर्फ हाडू. सुपर बॅटिंग. मिस्टर संदीप राऊत आपल्या वैयक्तिक 44 धावांवर खेळतो. अजूनही 6 धावांची आवश्यकता असेल. अगदी येणारे 3 चेंडूशी यश असतील. अर्धशतक झळकावण्याची संधी मात्र दिली गेली आहे ती संदीप राऊत यांना. अर्धशतक झळकवण्याचा विक्रम मात्र करेल का. च्या दिवसामध्ये विक्रम मात्र केला होता तो संतोषच्या फलंदाजाने 50 धावांचा विक्रम. आतापर्यंत संघाची धावसंख्या पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 धावा. 48 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी पुनश्च मात्र मारण्याचा प्रयत्न 50-50 पाहायला मिळेल. अर्धशतक झळकावलं गेलं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजऱ्यामध्ये त्यांचं स्वागत करूया. सुपर बॅटिंग मॅग्निफिशियंट.
मिस्टर संदीप राऊत अगदी 15 चेंडूमध्ये 50 धावा संपन्न केल्या गेल्या. खूपच सुंदर क्रिकेट म्हणावं लागेल. अजूनही नाण्याची मात्र एक बाजू पडताळून पाहिली गेली, अजून नाण्याची एक बाजू पडताळून पाहायची आहे. ज्याप्रमाणे नवली पालघर संघामध्ये संदीप रावाचा ट्रम्प कार्ड आहे, त्याचप्रमाणे माकुणसर आणि शिरगाव संघामध्ये सुद्धा एक ट्रम्प कार्ड लपवला गेलाय. तो नाव आहे मिस्टर आनंद. आनंदकडे सुद्धा मात्र ताकद आहे, ती शैली आहे, कौशल्य आहे, ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहेत, तो मिस्टर आनंद सुद्धा पाहायला मिळेल. चला थोडस स्पीडअप ठेवायचंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 54 धावा. 4 चेंडूचा खेळ संपन्न होतो. अजून शेवटचे 2 चेंडू शेष पाहायला मिळतील. या पुण्याच्या मात्र मारण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र निघून जाईल. 6 धावांसाठी आपण पाहू शकाल बॅक टू बॅक अगदी 5 षटकार ठोठावले गेलेत आणि शेवटचा चेंडूवर षटकार मात्र येईल का, मात्र यासाठी लक्ष मात्र वेधून राहिला गेलंय. आपण बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पाहिलं असतील, 6 चेंडू 6 षटकार लगावले गेले. टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये सुद्धा पाहिले गेलेत. पण खऱ्या अर्थाने 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगावून आणि फुल्ली प्लेनचा जरी चेंडू शेवटच्या चेंडूवर पाहायला मात्र मिळाला तरी चेंडू मात्र एका डिफेन्स मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. कारण हा गोलंदाजाचा आत्मविश्वास न डगमगता पुन्हा तो कॉन्फिडेंटली मैदानाच्या आतमध्ये उतरेल, यासाठी शेवटचा चेंडू डिफेन्स करणं, यासाठी मोठं मन असणं फार गरजेचं असेल. 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम मात्र करेल का संदीप नावाचा वादळ मात्र घुंगावलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी थोडस मिस केलं जाईल आणि येस इट इज अ वाईड पाहायला मिळतोय. थोडस प्रेशर, अंडर प्रेशर मॅच पाहायला मिळते. जर कदाचित जर षटकार लगावला तर आजच्या दिवसातील या मैदानामधला मोठा विक्रम असेल, एक ऐतिहासिक आपल्या समाजामध्ये एक मोठा इतिहास रचला जाईल, तो संदीप यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 61 धावा. यावेळी चेंडू मात्र पाहायला मिळेल, चेंडू मात्र वळत नाहीयेत. येस इट इज अ डॉट बॉल. काय गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. सुपर, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाजासाठी. आत्मविश्वास न डगमगता गोलंदाजी करणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बॅटर पायच्या साह्याने 61 धावा आणि 62 धावांचा आव्हान. 62 रन्स टू विन. ऐकूया डीजेला.
स्टार्ट ऑफ दी मॅच आपण पाहू शकाल. येस, यावेळी पंच हिरवा खंदीर मात्र दर्शवताना आपण पाहत आहेत. मिस्टर ऑन स्ट्राईकवर पाहिला गेलं तर मिस्टर आनंद नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. तर मिस्टर किरण थोरात अशी दोन्ही एक जोडी मैदानाच्या आत दखल होतोय. गोलंदाज मार्क मात्र सज्ज होईल. मिस्टर जगदीश. यावेळी नक्की चेंडू फसला गेलाय. मोठा जाळा मात्र मासामध्ये फसेल का? आणि यावेळी थोडंसं आकाशाला गवसने मोठा जीवदान दिलं जाईल. अगदी आपण पाहायला भेटतोय मनामध्ये थँक्यू सो मच म्हणत असेल मिस्टर आनंद. कारण झेल टिपला असता तर कदाचित मॅचला एक वेगळी कलाटणी मात्र आली असती. सुपर बॉलिंग. यावेळी पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण तितक्या ताकदीने सुद्धा चेंडू मात्र हाताळला गेला. यावेळी थोडंसं आपण पाहू शकाल अगदी सरळ खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ मात्र चेंडू मात्र निघून जाईल. आणि हा येईल वनमंच स्वरूपात दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत आणि दणदणीत चौकार. 4 धावा. चला जास्त वेळ आपण घ्यायचा नाही. विनंती असेल संदीप यांनी कानमंत्र दिला गेलाय परंतु कानमंत्राचा किती यशस्वीरित्या यशस्वी पत्र पूर्ण होईल. मिस्टर आनंद थोडंसं हताश. धीराज पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु मिस्टर किरण सुद्धा आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम मात्र केलं गेलं. आणि यावेळी एकच धावेवर समाधान माता दुसऱ्या धावेला हाकेला हाक दिली जाते. 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 4 धावा. क्षमस्व 7 धावा. खूपच गोडी क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. अगदी चौकार मात्र लगावला गेला किरण आणि पुन्हा एकदा 2 धावा संपन्न आणि 1 धावा तब्बल. यावेळी थोडंसं फुल्ली लेनचा चेंडू फुल्लर लेनचा चेंडू पण पाहायला मिळतोय. थोडंसं का स्लोवर डिलिव्हरी सुद्धा पाहायला मात्र मिळतेय. आणि अगदी ज्यावेळी आपण पाहतोय गोलंदाजाचा ज्यावेळी वेग असतो त्यावेळी चेंडू मात्र हलक्याशा हाताने जरी फक्त पुल केला गेला तरी चेंडू मात्र निघून जातो. पण ज्यावेळी स्लोवर चेंडू असतो त्यावेळी ताकदीचा वापर करायला लागतो आणि ताकद वापरावी लागते. आतापर्यंत चेंडूचा जर विचार केला गेला तर 4 चेंडू मात्र फेकून दिले गेले. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 8 धावा. रोमांचक मॅचचा एक रोमहर्षक सामना. शॉर्टलाईनचा चेंडू पाहायला मिळतोय आणि यावेळी चेंडूला फक्त पुल आणि सक्सेसफुल केला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल. हा येईल आनंद ब्रँडचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. चकाल अगदी आनंद आता चेंडूला वळवण्याचं काम मात्र केलं गेलं. या षटकाराने 6 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 14 धावा. दोस्ती ग्रुप पालघर यांच्या सौजन्याने क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. एक स्नेह संमेलन सुद्धा पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे महेश उल्लेख केला गेला हा क्रिकेट फक्त जिंकण्यासाठी नव्हे ट्रॉफीसाठी नव्हे तर खऱ्या अर्थाने समाजामध्ये एकोपा निर्माण करणे प्रत्येकाशी एक वेगळी ओळख निर्माण करून देणं हे क्रिकेटचं खरे उद्दिष्ट त्यांनी सांगितलं होतं. यावेळी पुन्हा सुरेख चेंडूला फक्त पाहिला गेला आणि यावेळी पाहतो आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक षटकार पाहायला मिळतोय ते लॉंग ऑनच्या व्हिजन मध्ये काऊकोरच्या डोक्यावरून हा येईल बॅक टू बॅक षटकार. 6 धावा. 20 धावा.
आपण पाहू शकाल खूपच चांगलं असं व्यक्तिमत्व अगदी राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य स्तरावरती ज्यांनी पारितोषिक मिळवलं गेलं असे आपली भीमकन्या आपल्या अस्थिमध्ये आहे असे कुमारी चारवी संतोष राऊत फ्रॉम शिरगाव असं नाव आपण रोशन केलं गेले. खऱ्या अर्थाने इथं जोरदार टाळ्या होऊन सुद्धा आमच्या अस्थिमध्ये त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपल्या समाजातून चांगलं बिलॉंग करतायत आणि एक चांगलं असं नेतृत्व आपल्या एका गावासाठी आपल्या समाजासाठी आपण सातत्याने चांगलं काम करताय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या आमच्या क्रीडा नगरीमध्ये. वेळी हलक्याशा हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडू थोडंसं बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण व्यवस्थित पाहतोय अगदी लॉंगॉनच्या रिझन मध्ये सुपर बॅटिंग करेपर्यंत 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 23 धावा. एवढी सुरेख म्हणण्याचा प्रयत्न सुद्धा होता परंतु त्याच ताकदीने सुद्धा मात्र थोडंसं चेंडू मात्र बीट होतोय. डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण चेंडूचा जर अभ्यास केला गेला तर 3 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. अजूनही 9 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता पाहायला मिळतीये. एवढी थोडंसं स्लोवर पाहायला मिळते. स्लोवर डिलिव्हरी मात्र पाहायला मिळतीये. नक्कीच संदीप राऊत यांची 2 धावेला हाक मात्र देताना पाहायला मिळेल. 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 25 धावा. मिस्टर राज संदीप आपण पाहू शकाल यावेळी एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी आनंद नावाचा वादळ मात्र घुंगावला गेलाय आणि यावेळी चेंडू मात्र निघून जाईल आर पार सीमा पार. आईल आनंद ब्रँडचा पुनश्च षटकार. मॅक्झिमम 6 धावा. पोचते तब्बल 31 धावा. 31 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजूनही शेवटचा एकच चेंडू शेष आहे. येणारे 7 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता असेल. या चेंडूवरती संपूर्ण समीकरण असेल. कदाचित जर षटकार लगावा लागेल तर मॅच मध्ये वेगळी रोमांच मात्र येऊ शकेल. मिस्टर संदीप याच्यावरती संपूर्ण मॅच मात्र नक्कीच लक्ष असेल. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांचं आव्हान एक चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे. आव्हान मात्र स्वीकारावं लागेल. ती ताकद आहे, एक्सपिरियन्स आहे. 7 चेंडू आणि 31 धावा. यावेळी थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच मिस्टर आनंद एकच धावेवर समाधान मात्र घेईल आणि अगदी येणारे 6 चेंडू आणि 30 धावा. 30 धावांचा पाठलाग करायचं म्हटलं म्हणजे आपल्या व्यक्ती पंक्तीमध्ये 5 षटकार ठोठावे लागतील तर आपण सामना जिंकू शकाल. चेंडू आणि 30 धावा. यावेळी आपण पाहू शकाल षटकार मात्र पाहायला मात्र मिळेल का आणि यावेळी चेंडू मात्र निघून जाईल वन बाउंडच्या स्वरूपामध्ये. खणखणीत आणि दणदणीत चौकार. 4 धावा.
आदरणीय ज्योतिताई जाधव यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं जोरदार टाळ्या वाजून आपण सहर्ष स्वागत इथे करत आहोत. आमचे प्रथम आयरेस सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण भारतीय सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आपण नक्की कार्यरत आहात. त्यांचं सहर्ष स्वागत आमच्या क्रीडा नगरीमध्ये. आयरेस आपण पाहू शकाल जरूर चांगलं एक व्यक्तिमत्व, चांगलं असं नेतृत्व ज्याने सातत्याने करतायत. इंटरनॅशनल बॉक्सिंग प्लेयर अमन आपण पाहू शकाल यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे आमच्या क्रीडा नगरीमध्ये. त्यांचं सहर्ष स्वागत, त्यांचे ते आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे चांगलं असं व्यक्तिमत्व पाहू शकाल मिस्टर सानिया मनोज शेलार, एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांनी नेपाळ इंटरनॅशनल याच्या शॉर्टपुटमध्ये ज्यांनी सेकंड रँक मिळवला गेला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरती चेंडू दुसरा द्यायचा विनंती असेल कमिटी मेंबर. त्याचप्रमाणे मथुरामध्ये आपण पाहत आहेत राष्ट्रीय स्तरावरती ज्यांनी पहिला क्रमांक मिळवला गेला अगदी शॉर्टपुट व्हॅलिड डिस्कस थ्रोमध्ये, आणि स्टेट लेवल अगदी पालघरमध्ये आपण पाहू शकतो क्विक बॉक्सिंगमध्ये थर्ड रँक मिळवला गेला असं मिस्टर मिस सानिया मनोज शेलार, एक चांगली अशी आपण भीमकन्या पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे आमच्या या क्रीडा नगरीमध्ये. बॅक टू बॅक दोन चौकार मात्र लगावला गेलेत. अजूनही येणारे मात्र शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता असेल ती तब्बल 22 धावा. 4 चेंडू आणि 22 धावा. मॅचचा मात्र हिरो ठरेल का मिस्टर आनंद? कदाचित जर षटकार लगावले गेले तर मॅचचा मात्र हिरो मात्र ठरेल. जर मॅच मात्र जिंकवली गेली तर ऐतिहासिक आणि इतिहास मात्र घडवेल. कारण म्हणतात ना, काही इतिहास घडवण्यासाठी वेड व्हावं लागतं, कारण इतिहास वाचणारे शहाणे असतात आणि इतिहास घडवण्यासाठी वेड व्हावं लागतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. ट्रॅक बदलला गेला, ट्रॅक चेंज केला गेला. अगदी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरती निघून जाते. ही भीती आहे, हा दडपण आहे, हा प्रेशर आहे. कारण मोठा खेळाडू ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये असताना ज्यावेळी चौकार मात्र लगावला गेला त्यावेळी कॉन्फिडन्स मात्र डगमगत असतो. कॉन्फिडन्स दोन असतात, एक कॉन्फिडन्स, एक ओव्हर कॉन्फिडन्स. यावेळी सुरेख गेंद बल्ले सैसी निकली जैसी बंदूकी गोली की रफ्तार जैसी गेंद चल पड़ी आउट ऑफ द पार्क. सुपर शॉट, मॅक्सिमम 6 धावा. तीन चेंडू आणि 15 धावा. मॅच अजूनही ऑन आहे, मॅच ऑन पाहायला मिळते. चला थोडंसं प्रेशर क्रिएट पाहायला मिळतंय. अगदी येणारे 3 चेंडू आणि 15 धावा. अगदी साधं सोपं समीकरण मात्र करून दिलं गेलंय. वाईट पण काउंट केलाय. 2 बाउंड्री आणि 1 बॉल काय माहित नाही कुठे इकडे नवीन बॉल दिला, तो नवीन बॉल दिलाय. 2 बाउंड्री झाल्या ना, 2 बाउंड्री एक षटकार 3 बॉल झाले ना. एक वाईटचा बॉल वाजून पाहिजे ना. वाईट गेला ना, तो वाईट झाला ना. एक वाईटचा बॉल एक्स्ट्रा वाटतो ना. हे जुना नाही का, जुना एक्स्ट्रा बॉल वाटतो ना. हा काय वाईट टाकला ना. काय झालं म्हणजे इश्यू? वाईट बॉल केला त्यानंतर एक्स्ट्रा बॉल नाही पकडला ना. त्याच्यामध्ये 3
दोन चौका मारले 6 बॉल होणार ना एक्स्ट्रा वाईट बॉल म्हणजे एक्स्ट्रा बॉल येणार ना एक बॉल वाईट केलाय ना एक बॉल वाईट केलाय पकडला ना वाईटचा झालं 3 बॉल झाले 3 बॉल 14 एक सिक्स मारले किती बॉल झाले 3 बॉल एक वाईट 3 बॉल 14 पाहिजेत हे तू आणायला सांगा तिथला नाही तर आपण हरवला चला प्रीतम भाऊ प्लीज थोडस बाजूला व्हायचंय. चला येणारे आपण पाहू शकाल येणारे 3 चेंडू आणि 15 धावा मॅच अजूनही ऑन पाहायला मिळते. मिस्टर आनंद नावाचं वादळ घोंगावला गेलाय. या चेंडूवरती संपूर्ण पॉइंट मात्र ठरला जाईल. शफल झाला गेलाय. यावेळी मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू मात्र तरंगतोय. आपण पाहू शकाल उंची जास्त पण लांबी कमी मात्र पाहायला मात्र मिळाली आणि यावेळी 2 धावा पटकावल्या गेल्या. अजूनही आपण पाहू शकाल 2 चेंडू आणि 13 धावा. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असेल. नोंद घ्यायची आहे. कमिटीचा निर्णय आहे. आयोजकांचा निर्णय सुपर ओव्हर असेल. नोंद घ्यायची आहे. मॅच ऑन आहे अजूनपर्यंत. येणारे 2 चेंडू आणि 13 धावा. बर्डन मात्र दिला गेलंय. मिस्टर आनंद कोण ठरतं हिरो कोण ठरतं विलन तू का मी का तू. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात या चेंडूवरती संपूर्ण चित्र आणि विचित्र मात्र करून सोडलं गेलंय आणि यावेळी पाहू शकाल 1 चेंडू आणि 12 धावा. 1 चेंडू 12 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. कदाचित 2 चेंडू जरी पाहायला मात्र मिळाला आणि किरण सरांनी षटकार जरी लगावला गेला तरी मॅच मात्र ऑन होऊ शकते. हे क्रिकेटचं सगळ्यात मोठं कटू सत्य आहे. मिस्टर किरण आपण पाहू शकाल हलक्याच्या हाताने चेंडूला येस 1 ऑफ द मॅच आपण पाहू शकाल. पालघर संघ जिंकला गेलाय. चला पालघर संघाचा कर्णधार आपण यायचंय आणि विरार संघाचा कर्णधार चला महेश स्वतः विनंती असेल आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेला तो मिस्टर संदीप राऊत. चला संदीप यांना विनंती असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेला आणि